उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती हे खरं आहे. काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा उद्धव ठाकरेंचा जीव महानगरपालिकेत आहे. रामदास कदमांचं वक्तव्य. तर कुणाचा जीव कशात असो आपल्याला मुंबई महापालिकेत दुसरा झटका द्यायचा आहे, एकनाथ शिंदेंचं विधान. जितेंद्र जनावळेंचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. ठाकरेंना पहिली मशाल देणाऱ्या जनावळेचा हाती आता धनुष्यबाण. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावरती सुरेश धसांचा आक्षेप. मुंडेंना 20 ते 25 मिनिटंच भेटलो, मात्र बावनकुळेंनी 4.5 तास म्हटल्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण झाला. सुरेश धसांचा आक्षेप. बावनकुळेंच्या घरी कोणती डील झाली? वापरा आणि सौदा करा या भाजपचा परंपरेत सुरेश धस जागले. धस मुंडे भेटीवरती संजय राऊतांचं ट्विट. बीड जिल्ह्यातील मोठ्या नेत्यानं षडयंत्र रचलं. बीडमधल्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार सुरेश धस यांची माहिती. उपमुख्यमंत्री असताना मीही वैद्यकीय कक्ष चालवायचो. उपमुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय कक्ष असणं यात काहीही गैर नाही. एकनाथ शिंदेंनी निर्माण केलेल्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षावर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. छत्रपती संभाजी महाराजांबद्दलची आक्षेपार्ह माहिती हटवा. फडणवीसांच्या निर्देशानंतर महाराष्ट्र सायबर सेलची विकिपीडियाला नोटीस. विकिपीडियाला आधार घेत कमाल खाननं ट्विट केल्याची माहिती. संदीप नाईक पुन्हा भाजपामध्ये घरवापसी करणार. विधानसभा निवडणुकीपूर्वी संदीप नाईक पवार गटात प्रवेश केला होता. कोर्टाच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवलीतील 48 अनधिकृत इमारतींवर हातोडा चालणार. रहिवाशांना घर खाली करण्याच्या नोटिसा. आम्ही कायद्याचं पालन करणार. महापालिका आयुक्तांची भूमिका.